आज मी बनवणार आहे भरून केलेली शिमला मिरची म्हणजेच ढबू मिरची। तर चला सुरुवात करूया। मिरची धुवून घेतली आणि ही मिरची चिरलेली आहे। आत्यांना वाटलं की चिरून करायची आहे म्हणून आत्याने बारीक चिरली आहे, पण करायची आहे मस्त अशी भरून, कारण बारीक बारीक ढबू मिरची आहे आणि गणेशला आमच्या भरून आवडते। मग त्याच्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले, खलबत्त्यात कुटून घेतले, थोडासा आता टेचलेला लसूण घ्यायचा आहे, गावरान रानातला मस्त असा हा लसूण। तर लसूण काय करायचं, थोडासा फोडणीला वापरायचा आणि थोडा ह्याच्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटामध्ये घालायचा। त्याच्यात कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर एकत्र कुटून घालू शकता। तर मिरची मी काय केली, धुवून असे 4 भाग करून घेतले, जसं की आपण वांग कसं भरून करतो तसं हे मिरची चिरून घ्यायची। तर चला आता शेंगदाण्याच्या कुटात मी काय काय घातले ते तुम्हाला दाखवते। हळद, लाल तिखट, मीठ आणि थोडासा टेचलेला लसूण घालणार आहे। जर ह्याच्यात तुम्हाला एसूर घालायचा असेल, काळा मसाला, की जे की आवडीने आपल्या आवडीचे जे काही मसाले ते घालू शकता तुम्ही। मग त्याच्यात तुम्ही थोडीशी धनिया पावडर घाला, गरम मसाला घाला तरी पण चालेल। आणि जर तुम्हाला ह्याच्यात खोबरं घालायचं असेल तर ते छानपैकी खिसून भाजून म्हणजे कुटवायचं आणि खोबरं तीळ हे पण तुम्ही घालू शकता। पण आमच्याकडे शेंगदाण्याच्या कुटाचीच आवडते म्हणून मी ते तशी करणार आहे। तर चला आपलं आता कूट एकत्र छानपैकी हे केलेलं आहे, पाण्यामध्ये मिक्स करून घेते, थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन। म्हणजे काय होतं की मिरचीचे जास्त बाहेर कूट येत नाही, मिरचीत राहतं। तर मिरची दाबून दाबून मस्तपैकी कूट त्याच्यात भरपूर असं भरून घ्यायचं आहे। तर तुम्ही ह्या मिरचीला काय म्हणता, शिमला मिरची की ढबू मिरची? आमच्याकडे कसं आहे, आम्ही जास्त हिला ढबू मिरचीच म्हणतो। मी ना तळेगावला स्वयंपाकाची कामं करायची, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलेले, 10 ठिकाणी कामं करायचे, 10 ठिकाणच्या पद्धती वेगवेगळ्या। आणि खरंच त्यावेळेस जर यूट्यूब असतं ना तर 10 किती छान झालं असतं। त्यावेळेस पण मला वेळ नसायचा, म्हणजे यूट्यूब होतं त्यावेळेस पण मला म्हणजे मी वापरत नव्हते, माझ्याकडे छोटा फोन होता। तर त्यावेळेस जर असं माहिती असतं तर रेसिपीचा व्हिडिओ मी नक्की तुम्हाला 10 ठिकाणच्या रेसिपींचा व्हिडिओ शेअर केला असता। चला आता कसं आहे, आता फोन आहे सगळं आहे, पण मला खूप काम असल्यामुळे वेळ नसतो। तेल गरम झालं, मोहरी घातली, कढीपत्ता घालायचा आणि झालं असं की रानातली मोहरी असल्यामुळे जिरं आणायचं बाजारातून काही लक्षात राहत नाही। तर हा लसूण पण काय केला मी, टेचलेला थोडासा त्याच्यात घातला, ह्याच्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटात पण घातला आहे आणि आता फोडणीला आपण वापरायचं। आता आपण ह्याच्यात घालायचं आहे जे आपण मगाशी भरलेली ढबू मिरची होती ती घालायची आहे। तर झालं असं की मी तुम्हाला मगाचा किस्सा सांगायचाच राहिला। मी कामावर मुलांना विचारलं की मुलांना ढबू मिरचीची भाजी करायची का? एवढी ती मला कॉलेजची मुलं हसायला लागली की काकू आज असं का म्हणतायत की शिमला मिरचीला ढबू मिरची का म्हणतायत? तर पद्धत म्हणजे कसं, प्रत्येकाचे बोलण्याचे म्हणजे नावं वेगवेगळे असतात प्रत्येक ठिकाणची। तर अशी मिरची सगळी छानपैकी मी तेलात परतून घेतली। आता एक 5-10 मिनटच फक्त आरावरती ताट झाकून ठेवायचं आणि जर गॅसवर तुम्ही बनवत असाल तर बारीक गॅस करून ठेवा। आणि बघा मस्त अशी आपली शिमला मिरचीची भाजी, भरून शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला आवडली का? कमेंट्समध्ये मला तुम्ही नक्की सांगा। आणि ती दुसरी पण एक मिरची असती बघा, आपल्या मिरचीसारखीच पण मोठी मिरची असते, ती पण सेम अशीच भरायची आणि अशीच करायची। मग अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या आत्यांच्या रेसिपी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। आणि आमचा दुसरा पण एक चॅनल आहे रॉयल शेळके, त्याच्यावरच्या पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जा। भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये।